नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकताच काही दिवसापूर्वी म्हणजे 1 ते 2 दिवसापूर्वी मिरची पिकाच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच मी तुमच्यासाठी हरभरा पिकासंदर्भातला एक व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. बघा शेतकरी बांधवांनो, मी आता हिवाळी मिरची लागवड केलेली आहे. हिवाळी मिरची लागवड केल्यानंतर त्या पिकाला जे काही आळवणी आणि जे काही फवारणी लागतात त्या मी वेळोवेळी करत आलेलो आहे. आणि या औषधांचे म्हणजे आळवणीचे असतील किंवा फवारणीचे असतील जे काही अनुभव मला आलेले आहेत तेच अनुभव मी वेळोवेळी तुम्हाला देत आलेलो आहे आणि माझ्या परिचयातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगत आलेलो आहे. अशातच एक नवतरुण शेतकरी ज्यांचं नाव आहे विलास जाधव यांनी माझ्याकडनं मिरची पिकासाठी मार्गदर्शन घेतलं होतं. आणि जेव्हा त्यांचा प्लॉट हा पूर्णपणे खराब झाला होता, उपटून काढण्याच्या परिस्थितीमध्ये होता, त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला, माझं मार्गदर्शन घेतलं आणि मी सांगितल्यानुसार त्यांनी ट्रीटमेंट केली होती. तेव्हा त्यांनी त्या खराब झालेल्या प्लॉटमधून 10,000चं उत्पन्न काढलं होतं. तेव्हा त्यांचा विश्वास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. आता ते जेव्हा माझ्यापर्यंत आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सर आता उत्पन्न चांगलं झालं, आता प्लॉट काढलेला आहे माझा आणि त्याच शेतामध्ये मी आता हरभरा लागवड केलेली आहे. आता हरभरा लागवड केल्यानंतर मला पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचे मार्गदर्शन पाहिजे. तुम्ही जे सांगाल ते ट्रीटमेंट मी करायला तयार आहे. त्यांना त्यावेळी मी जे काही मार्गदर्शन करायचे होते त्या हरभरा पिकासंदर्भात ते केलं आणि माझ्या अनुभवातून काही औषधी त्यांना फवारायला सांगितल्या. त्या औषधी ते घेऊन गेले, त्यांनी फवारल्या आणि साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर त्यांचा मला कॉल आला. कॉल आल्यानंतर त्यांनी त्या औषधांची भरभरून अशी स्तुती केली आणि खूप चांगले अनुभव, खूप चांगले रिझल्ट मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. आता माझा उत्साह जो होता तो शिगेला पोहोचलेला होता. म्हणून मी स्वतः त्यांच्या प्लॉटवरती गेलो आणि जेव्हा मी त्यांच्या प्लॉटवरती गेल्यानंतर त्यांचे हरभरा पिकाची झालेली वाढ, त्या हरभरा पिकाला फुटलेले फुटवे, त्याची क्वालिटी आणि त्या हरभरा पिकाची झालेली सेटिंग, या सगळ्या काही गोष्टी बघून मी सुद्धा दंग होतो की एका फवारणीत त्यांना एवढा अप्रतिम रिझल्ट मिळाला. त्या शेतकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आणि समाधान व्यक्त केलं. आता माझे अनुभव त्यांच्या कामाला आले. आता त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तो व्हिडिओ मी आवर्जून बनवलेला होता. आता जेव्हा तो व्हिडिओ मी बनवला आणि जेव्हा मार्केटमध्ये व्हायरल केला तेव्हा मला नाही वाटलं की तुम्ही शेतकरी एवढं भरभरून प्रेम त्याला द्याल, कारण मी मिरची पिकासंदर्भातलं कन्सल्टिंग करतो आहे आणि अचानक असा एखादा व्हिडिओ हरभरा पिकासंदर्भातला येतो आणि तुम्ही एवढं भरभरून प्रेम त्याला देताय, मला असं मी स्वप्नातसुद्धा विचार केलेला नव्हता. खूप भरभरून प्रेम तुम्ही त्याला दिलं, त्याबद्दल तुमचे मनसे खूप धन्यवाद. आणि बघा शेतकरी बांधवांनो, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी फीडबॅक दिले. काही शेतकऱ्यांचे मला पर्सनली फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं, सर तुमचा जो व्हिडिओ होता तो खूप स्तुत्य होता, खूप चांगला होता आणि मला खूप फायदा त्या व्हिडिओच्या माध्यमातून झाला. आणि तुमचे मी व्हिडिओ जे मिशन समृद्धी चॅनल आहे त्याचे पहिल्यापासूनचे जे काही व्हिडिओ आहे ते मी बघत आलेलो आहे आणि अगोदरही तुमचं जे संदीप गायकी चॅनल होतं त्याचेसुद्धा व्हिडिओ मी खूप बऱ्या पद्धतीने बघितलेले आहे आणि तुम्ही जे काही मार्गदर्शन करता ते खूप आवडतं. तर आता मी माझ्या शेतामध्ये हरभरा लागवड केलेली आहे. आता खूप सारे औषधं मी वापरली, रासायनिक असेल, जैविक असेल, पण मला माझ्या मनासारखे काही रिझल्ट त्या हरभरा पिकासाठी मिळत नाही आहे. आणि खूप मोठा प्रॉब्लेम माझ्या म्हणजे हरभरा पिकामध्ये झाला आहे, तो म्हणजे मर रोग. हा मर रोग कशामुळे येतो, याला घालवण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का, या संदर्भात मला तुम्ही काही मार्गदर्शन जर केलं तर खूप मदत होईल. आणि मला मार्गदर्शन तर कराच, पण एक व्हिडिओ त्या संदर्भातला बनवा, म्हणजे माझा तर फायदा होईल आणि इतरही शेतकऱ्यांचा फायदा होईल. म्हणून त्या शेतकऱ्यांचे सुद्धा धन्यवाद. त्यांनी स्वतःचा विचार केला, त्याचबरोबर तुमचाही विचार केला. बघा शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठीच आहे ज्यांच्या शेतामध्ये म्हणजे जे मर रोग जास्त प्रमाणामध्ये येतो. मग तो हरभरा पिकासंदर्भात असेल, मिरची पिकासंदर्भात असेल किंवा तूर पिकासंदर्भात असेल, तसेच आद्र पिकामध्ये सड येते, हळद पिकामध्ये सड येते, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. परिपूर्ण इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती हरभरा पिकासंदर्भातली, तर काही अनुभव माझे, काही जे प्रगतील शेतकरी जे खूप चांगल्या पद्धतीनं शेती करतात, चांगलं उत्पन्न हरभरा पिकाचं घेतात, त्यांचे काही अनुभव आणि माझे काही मित्र आहेत कृषी अधिकारी, त्यांचासुद्धा मी मार्गदर्शन घेतलं आणि तेच अनुभव तुमच्यापर्यंत आता या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. हा व्हिडिओ आवर्जून बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा. आणि जी माहिती मी तुम्हाला देतो आहे याच्यासाठी कसल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आहे, फक्त तुम्हाला माझा उत्साह वाढवण्यासाठी एक लाईक मागतो आहे. एक लाईक या व्हिडिओला नक्कीच करा. आणि अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला लागत असेल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉनसुद्धा दाबून घ्या, जेणेकरून
जेव्हा मी मिरची पिकासंदर्भातले असतील किंवा इतर पिकासंदर्भातले जे काही नवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला त्या बेल आयकॉन दाबल्यामुळे मिळत असतात. तर चला, तर जो मेन पर्पज आहे आपला हा व्हिडिओ बनवण्याचा तो म्हणजे मर रोग या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. उपाययोजना काय करायच्या आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मर रोग हा वातावरणातील बदल त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया असेल किंवा रोप प्रक्रिया असेल या दोन्ही संदर्भातली जी उदासीनता आहे जी आपल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येते, याच कारणांमुळे सध्या हरभरा पिकाला किंवा तुमच्या तूर पिकाला किंवा तुमच्या मिरची पिकाला मर रोगाला सामोरं जावं लागतं. बघा शेतकरी बांधवांनो, मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे आणि फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम नावाची जी काही बुरशी आहे ना, ती बुरशी मुळाच्या माध्यमातून झाडामध्ये प्रवेश करते, खोडामध्ये प्रवेश करते आणि त्या खोडामध्ये ती वाढत असते. मग ते पीक हरभऱ्याचं असो, ते तुमच्या मिरचीचं असो की ते तुमच्या तुरीचं असो, तिच्यामध्ये ती इंटर झाल्यानंतर ते पूर्ण खोडामध्ये पसरते आणि त्या खोडाला पूर्णपणे ब्लॉक करते. आता आपण म्हणतो की खूप सारे औषधं मी जमिनीमधून सोडतोय, खूप सारे खतं मी जमिनीमधून सोडतोय, वरून खूप साऱ्या फवारण्या करतोय, पण मनासारखे रिझल्ट हे भेटत नाही आहे. कारण काय आहे, तुम्ही जे काही पाणी पिकाला सोडतात ते पाणी आणि जे काही खतं औषधं तुम्ही पिकाला देतात जमिनीमधून किंवा वरून फवारतात ते जर त्या पानांपर्यंत पोहोचतच नसेल, त्या फळांपर्यंत जर पोहोचतच नसेल तर काय होईल? कारण पूर्णपणे ब्लॉक झाली ना पाईपलाईन, खोड ब्लॉक झालं म्हणजे पाईपलाईन ब्लॉक झाली आणि खालून येणारं पाणी, खालून येणारे खतं औषधं हे वरती पानांपर्यंत पोहोचतच नाही. मग सुरुवातीला तुम्हाला कवळे शेंडे हे पिवळे पडताना दिसतील, फळं आहेत ते खाली गळताना दिसतील, कारण त्याला अन्नद्रव्य भेटत नाही आहे. वरून झाड सुकत खाली, वरून जे काही झाडे वरून सुकत खाली जाते आणि परिणामी पूर्ण झाड हे वाळून जाते. मग ते मिरचीचं असो, ते हरभऱ्याचं असो की तुरीचं असो, तुरीमध्ये तुम्हाला त्यालाच आपण उधळणे म्हणतो किंवा उबळणे म्हणतो, हे प्रकार आपण बघतो. किंवा यावर्षी पावसाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला, पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला, तर अख्खेचे अख्खे प्लॉट मिरचीचे सुद्धा वाळून गेलेत, ते सुद्धा बुरशींमुळेच. बघा शेतकरी बांधवांनो, जे काही झाड म्हणजे ते मिरचीचं असेल, हरभऱ्याचं असेल किंवा तुरीचं असेल, ते जे झाड वाळलंय ना त्याला एकदा ते खोड कापून बघा, उभं कापून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी काळी रेख दिसेल, ती म्हणजे ती बुरशी आहे. म्हणजे ज्या नसामधून पाणी वर जायचं ती नसच त्या बुरशीने ब्लॉक केली, तर वरती पाणी जाणारच नाही, खतं औषधं जाणारच नाही, तर झाड ऑटोमॅटिकली सुकणार आहे. त्यालाच तुम्ही मर रोग असं म्हणता. आता बघा, तुम्ही वरून रोजच्या रोज जरी फवारण्या काढल्या, भारीतल्या बुरशीनाशकांच्या जरी फवारण्या काढल्या, तर ते खोडांमध्ये इंटर झालेलं आहे ना, खोडामध्ये तुमचं औषध जात आहे का? वरती पानांवरती तुम्ही फवारताय, मान्य आहे, खोडांमध्ये ते औषध जात आहे का? मग खोडामध्ये औषध जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आळवणी करावं लागेल. आता बरेचसे शेतकरी ठिबक करून आहेत हरभरा पिकासाठी, तूर पिकासाठी किंवा मिरची पिकासाठी, तर ते जमिनीमधून काही औषधं सोडू शकतील, त्याचा काहीतरी परिणाम त्या बुरशीवरती होतो. पण ज्यांच्याकडे आता ठिबकच नाही त्यांनी काय करावं? त्यांनी कशा पद्धतीने आळवणी कराव्या? मग सर आम्हाला आळवणीला नका सांगू, आम्ही फवारणीला सांगा. बाबा, तुम्हाला वरून अजिबात फवारून रिझल्ट भेटणार नाही आहे. मी कितीही भारीतले औषध तुम्हाला सांगितले तरीसुद्धा. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, लक्षणं पाहूनच सुरुवात करा. म्हणजे 1-2 झाड दिसलं तेव्हा सुरुवात करून द्या, अख्खे खळे बसोसर वाट पाहू नका. म्हणजे सुरुवातीपासून मी काय सांगतो, येऊ नये म्हणून काळजी घ्या. आल्यानंतर काहीही होत नाही. आल्यानंतर तुमचा पेशंट म्हणजे कॅन्सर जर झालेला असेल तर तुमच्याकडनं लेखी पण लिहून घेतलं जातं, त्याच्यानंतर तुमच्याकडनं पैसे पण घेतले जातात आणि पेशंट वाचल्याची गॅरंटीसुद्धा नसते. दुकानदार म्हणे हेच म्हणतात दुकानदार, तू घेऊन जा, रिझल्ट आला तर बेस्ट, नाही तर मग पर्याय नाही बुवा. आता आपण मरे ते काय ना करे प्रत्येक प्रयत्न करून बघत असतो, ज्याने जे सांगितलं ते करून बघत असतो. पण मित्रांनो, येऊ नये म्हणून काळजी घ्या, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेली, आज परत सांगतो, जेवढे काही बुरशीनाशकं आपण आणत असतो रासायनिकमधून, हे फक्त आपल्या जमिनीतल्या बुरशीला कोमात घेऊन जातात, मारत नाहीत, समूळ नष्ट करत नाहीत. त्याच्यावर जरी लिहिलेलं आहे बुरशीनाशक, तर ते बुरशीनाशकाचं काम करत नाही, फक्त बुरशीला कोमात घेऊन जातात. जेवढ्या वेळ त्या औषधाचा रिझल्ट असेल तेवढा वेळ तुम्हाला रिझल्ट मिळतो, आणि एकदा का त्या औषधाचा रिझल्ट संपला, 8-10-15 दिवसांनी त्याचा रिझल्ट म्हणजे पॉवर संपली की परत बुरशीवर डोकं काढणार. प्रत्येक आळवणीमध्ये आणि प्रत्येक फवारणीमध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर करतो, तरीसुद्धा बुरशी कंट्रोल होत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, तुमचं कोणतंही पीक घ्या, सुरुवातीपासून तुम्हाला जैविक ट्रीटमेंट करणं खूप गरजेची आहे. आणि जैविक ट्रीटमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ट्रायकोडर्मा घ्या, सोडोमोनस घ्या. ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे जी आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाते.
बघा परत एकदा सांगतो, ट्रायकोडर्मा ही एक बुरशी जी आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाते, मग जिवंत काय राहिलं, मित्र घटक बुरशी जिवंत राहिली, ट्रायकोडर्मा जिवंत राहिला, पण जो शत्रू घटक आहे जे आपल्या झाडाला नुकसान करा तो तर मारला गेला. मग ट्रायकोडर्मा आपण किती सोडलाय, किती वेळा आळवणी केलेलं आहे, किती वेळा वरून फवारलेला आहे माहीत नाही. सोडोमोनस हा एक जीवाणू आहे, हा आपल्या जमिनीतील बुरशीला खातो. हा जीवाणू तुम्ही किती वेळ जमिनीमधून सोडलेला आहे. बिविरिया बेसियाना हे एक कीटकनाशक आहे, बुरशीच आहे पण ती कीटकांना खाणारी बुरशी आहे. ती किती वेळेस आपण वरून फवारली किंवा जमिनीमधून दिलेली आहे. हे मी मिरची पिकाला पण सांगत आलो आहे. त्याचा वापर तुम्ही किती वेळा केलेला आहे. जर त्या गोष्टी तुम्ही करणारच नसाल आणि आल्यानंतर म्हणत असाल की मी आता काय करू, पर्याय नाही. रोज फवारण्याकडे तरी रिझल्ट नाही, येऊ नये म्हणून काळजी घ्या. आल्यानंतर पर्याय नसतो मित्रांनो. आल्यानंतर मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो. हां, जे चांगलं आहे त्याला चांगलं ठेवण्यासाठी आपण काम करा, पण जे खराब झालं आहे त्याच्यावरती विचारच करू नका. मी मागेही सांगितलं आहे, म्हणजे जर तुमचा 10% प्लॉट गेला असेल तर 10% जाऊ द्या ना, पण 90% कसा चांगला राहील याचा तर विचार करा. पण आपण तो 10% वाचवण्याच्या नादात 90% प्लॉटवर पाणी फिरतो. हे मी तुम्हाला कसं फिरतो हे तुम्हाला पहिले चांगलं सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. याचा व्हिडिओ मी स्पेशली तुम्हाला दिलेला आहे. बघा मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह काम करा. आल्यानंतर काहीही फायदा नाही. मग ते मिरची असो, तुमचं चना पीक असो, हरभरा असो किंवा तूर असो. बघा मित्रांनो, पण आता सर जे झालं ते तर झालं. बीज प्रक्रियेत आता काही करू शकत नाही, रोप प्रक्रियेत आता काही होत नाही, सर्व झालेलं आहे. आता काय करावं. बघा मित्रांनो, आता आल्यानंतर वरून फवारण्यापेक्षा परत मी तुम्हाला सांगेल, जे काही बुरशीनाशक तुम्ही वापरताय तुमच्या अनुभवातून जे काही चांगले असेल, मी त्याला खराब नाही म्हणत आहे, तुम्ही अनुभव घेतलेले असतात, स्वतः औषधी वापरलेले असतात, तुमचे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत. ज्या औषधी तुम्हाला चांगल्या वाटतात त्या जमिनीमधून आळवणी करा. पण जेव्हा ही बुरशी तुमच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते तेव्हा मी तुम्हाला रासायनिकमधून एक बुरशीनाशक सांगतो, कारण ही तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल. तुम्ही ब्लू कॉपर नाव ऐकलं आहे, त्यालाच आपण ऑक्सिक्लोराईड म्हणतो. कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण म्हणतो, ते या बुरशीचा म्हणजे अवरोध करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्याला थांबवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्या मुळांवरती कोटिंग करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे तुम्हाला जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे, त्यालाच तुम्ही ब्लू कॉपर म्हणतात. याच्यासोबत जर तुम्ही अँटीबायोटिक व्हॅलिडामायसिन म्हणा किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणा, याचासुद्धा तुम्ही सोबत वापर करू शकता. पण जमिनीमध्ये त्याचे आळवणी करत चला, वरून फवारणी करून फायदा जास्त होणार नाही. आता ज्यांच्याकडे नाहीच आहे ठिबक, त्यांनी वरून फवारून बघा, काय अनुभव याची ती तुम्हाला येणार आहे. पण त्याची जी रोकथाम करायची आहे ती ब्लू कॉपरनेच व्यवस्थित होऊ शकते, दुसऱ्या बुरशीनाशकाने नाही. त्याच्यानंतर जैविकमध्ये जर मला विचाराल तर जैविकमध्ये खूप कॉस्टली औषध आहे. बघा, कॉस्टली औषध याच्यासाठी आहे कारण आतापर्यंत रासायनिक कंटेंट हे खूप स्वस्त मिळतात. पण हे एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे युनिटॉक्स. युनिटॉक्स ही जी प्रोडक्ट आहे ना, हे जसं जवस तेल असतं, जठरोपा तेल असतं, जे काही वनस्पती तेल म्हणतो आपण, याचं संमिश्रण आहे. खूप वेगवेगळ्या वनस्पतीचं संमिश्रण आहे. तर ह्या वनस्पतीच्या तेलापासून हे बनलेलं प्रोडक्ट आहे आणि टोटल 100% जैविक आहे. आता ऑइल म्हटल्यानंतर जर आपल्या जमिनीमध्ये ऑइल गेलं तर जमीन खराब करेल असं म्हणतात बरेचसे शेतकरी. पण मित्रांनो, ते वनस्पती ऑइल म्हणतोय मी, वनस्पती तेल म्हणतोय, केमिकल नाही म्हणत आहे, केमिकल ऑइल नाही म्हणत आहे. वनस्पती तेल आहे जे आपल्या जमिनीला पण नुकसान करत नाही, आपल्या पिकाला सुद्धा नुकसान करत नाही. आणि तेल तुम्हाला माहीत आहे, तेल जर या झाडाला कोटिंग करून बसलं, तुम्हाला माहिती आहे पाणी जरी त्याच्यावरती पडलं तर ते लवकर इंटर होत नाही, वाहून जातं तेलावरून. पाणी आणि तेल आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही. तर याची कोटिंग त्या मुळांवरती होते आणि त्याच्यामुळे जे काही तुमचे खराब झालेले झाड आहे त्याला पण कोटिंग होईल आणि जे चांगले त्याला पण कोटिंग होऊन जाईल. तर याच्यामुळे जवळपास तुम्हाला 20, 25, 30 दिवसाचा रिझल्ट मिळतो. जसं तुमची जमीन आहे, जसं वातावरण, त्यानुसार तुम्हाला रिझल्ट मिळतात. तर माझ्या नजरेमध्ये एक युनिटॉक्स नावाचं प्रोडक्ट आहे, याचा वापरसुद्धा तुम्ही तुमच्या, आता ज्याला पैशाची हे नाही, फक्त मला रिझल्ट पाहिजे अशा शेतकऱ्यांसाठी हे थोडं कॉस्टली प्रोडक्ट आहे. त्याची इन्फॉर्मेशन लागत असेल तर माझा नंबर तुम्हाला देतो, मला पर्सनली कॉल करा, मी त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की देतो. जैविकमध्ये युनिटॉक्स आणि रासायनिकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचं जे नाव आहे ते आहे ब्लू कॉपर. त्यासोबत व्हॅलिडामायसिन किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन हे दोन्ही औषधे तुम्हाला आळवणी करायची आहे. जैविकमध्ये तुम्हाला युनिटॉक्स. त्याचबरोबर एकदा का तुम्ही ते थांबलं तुमचं, तर नवीन पांढऱ्या मुळ्या फोडण्यासाठी, जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं,
की तुम्ही क्वालिटी एचचा वापर करू शकता. ब्रांचिंग होण्यासाठी तुम्ही क्वालिटी एचचा वापर करू शकता. हे मी वरून फवारण्यासाठी आणि जमिनीवरून सोडण्यासाठी सुद्धा त्या प्रोडक्टचा वापर तुम्ही करू शकता. पाण्याचा pHचा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे म्हणून मल्टीस्टिकचा तुम्ही वापर करू शकता. अशी जे काही औषधी आहेत, मल्टीस्टिक झालं, क्वालिटी एच झालं किंवा मल्टी रूट झालं, अशा औषधी किंवा बुरशी येऊ नये म्हणून तुम्ही फॉस्टॅगचा वापर करू शकता. असे काही औषधं तुम्ही तुमच्या पिकांवरती जर वापरली तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह वापरा, प्रॉब्लेम येणार नाही. आल्यानंतर वापरा. इन्स्टंट रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे शिल्लक खर्च करावे लागतील, पण रिझल्ट हे हमखास मिळतील, इतरांपेक्षा तरी चांगले. जो माझा अनुभव आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करतो आहे. ही जी मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे ही तुम्हाला कशी वाटते आहे? ही इन्फॉर्मेशन जर चांगली वाटत असेल तर या चॅनलला म्हणजे हे ज्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही पुढचे व्हिडिओ घेऊन येईल ते तुमच्या फायद्यासाठीच असतील. नवीन अपडेट घेऊन येईल ते तुम्ही जर वेळेवर तुम्हाला मिळेल तर वेळेवर तुम्ही ट्रीटमेंट करू शकाल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारीला बेल आयकॉन दाबा. ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही आहे तर इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. मी आज तुमची मदत करतो, तुम्ही इतर शेतकऱ्यांची मदत करून हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि त्यांची मदत करा, जेणेकरून हे मिशन समृद्धी म्हणजे शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन सक्सेस होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण समृद्ध कसं बनवता येईल यासाठी मदत करत असतो. मी तुमची मदत करतोय, तुम्ही इतरांची मदत करून मला सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.